श्रीरामपूरमध्ये जलसंपदा विभागाच्या आदेशाविरोधात आमरण उपोषण, बेदखलीच्या नोटिसीमुळे नागरिक आक्रमक। श्रीरामपूर प्रवरा कालवा परिसरातील वॉर्ड क्रमांक 6 व 7 मधील रहिवाशांना जलसंपदा विभागाने दिलेल्या बेदखलीच्या नोटिसीविरोधात संतप्त नागरिकांनी गांधी पुतळा, मेन रोड, श्रीरामपूर येथे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 पासून शांततापूर्ण आमरण उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनावर दबाव वाढला आहे। जलसंपदा विभागाने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी नोटीस बजावून संबंधित परिसरातील घरे अतिक्रमणात असल्याचा दावा करत दिनांक 26 फेब्रुवारीपर्यंत जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र गेल्या सुमारे 45 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या हजारो गरीब, दलित व कामगार कुटुंबांसाठी हा आदेश धक्कादायक ठरला आहे। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन 1980 पासून आम्ही या ठिकाणी राहत असून आमचे संपूर्ण जीवनमान, रोजगार आणि मुलांचे शिक्षण या जागेवर अवलंबून आहे। कोणताही पर्यायी पुनर्वसनाचा पर्याय न देता अचानक बेदखल करण्याचा निर्णय हा अन्यायकारक आणि अमानवीय आहे। नागरिकांनी हे आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत सुरू असल्याचे स्पष्ट केले असून कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे सांगितले। दरम्यान या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। या आंदोलनामुळे श्रीरामपूर शहरात सामाजिक व प्रशासकीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। आज मी रमादेवी धीवर मॅडम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष, आठवले साहेब, आठवले गटाकडे मी महिला आघाडीला काम करते। आज श्रीरामपूरमध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण करण्यासाठी कॅनॉलच्या बाजूने असणारे जे काही घरकुल आहे त्यांना गेल्या 2-3 दिवसापूर्वी नोटीस आलेली आहे आणि 21 तारखेला त्यांना नोटीस आलेली आहे। कॅनॉलच्या बाजूने असणारे जेवढे घरकुल आहे त्या ठिकाणी कोणी एका जाती धर्माचे व्यक्ती राहत नसून सर्व धर्म समभाव जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात। गेल्या 50 वर्षापासून त्या ठिकाणी सर्व वास्तव्य करतात। महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या इरिगेशन हद्दीत आणि कॅनॉलच्या बाजूने रस्त्याच्या पलीकडे असा जो भाग आहे, नगरपालिकेचा सर्व जर बघितला तर नगरपालिका हद्द सांगते की ते आमची हद्द आहे आणि सिटी सर्वे आणि भूमी अभिलेखवाले सांगतात की ती नगरपालिकेची हद्द आहे आणि कॅनॉलवाले इरिगेशनवाले सांगतात, कॅनॉलवाले म्हणजे इरिगेशनवाले सांगतात की ती आमची हद्द आहे। तर अशा या विसंगतीच्या वादामध्ये आमचे सर्व गोरगरीब लोक या ठिकाणी यांचं मरण होतंय आणि जर अशा प्रकारच्या नोटिशी म्हणजे अर्जंट नोटिशी दाखवायच्या आणि लगेच घरावर 27 तारखेला बुलडोझर फिरवायचा तर एवढे त्या ठिकाणी असणाऱ्या 18 पकड जाती धर्माचे सर्व माझ्या महिला भगिनी, माझे बांधव, सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि पूर्ण कॅनॉल जर तुम्ही खाली केला तर हे लोक जाणार कुठे, यांची व्यवस्था कोणी करायची? तर प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, नगरपालिकेला माझी विनंती आहे, इरिगेशन खात्याला माझी विनंती आहे की यांची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कुणीही त्या घरकुलावर JCB फिरवायचा नाही आहे। अन्यथा आमच्या या महिला आमरण उपोषणासाठी आज तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे, याच्याही पेक्षा उद्या जास्तीत जास्त महिला या ठिकाणी येणार आहे। लेकरं बाळं सगळं घरदार या ठिकाणी ते येऊन बसणार आहे, कारण न्यायाची गरज आहे। अचानक जर तुम्ही अशा नोटिशी जर दिल्या तर मग याच्यातमध्ये भाऊसाहेब नगरपालिकेचा याच्यात काय संबंध आहे, सिटी सर्वेवाल्यांचा याच्यामध्ये काय संबंध आहे? इरिगेशनवाले डायरेक्ट येऊन आपल्यावर अतिरेक करतात, मग याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे, काय आहे? का फक्त इलेक्शन पुरतं सगळ्यांनी हातावर तुऱ्या दिल्या आहे का? इलेक्शन पुरतं गोरगरीब बांधवांना तुम्ही हाताशी धरलं आहे का आणि निवडून आलेले आहे का? आणखी एक मी स्वतः RPIची महिला पदाधिकारी आहे आणि मी आज लाईव्ह बोलते। माझं सर्वात महत्त्वाचं आमच्या आदरणीय जलसंपदा मंत्री, आदरणीय पालकमंत्री, सर्व
नामदार राधाकृष्ण विखे साहेबांना माझी विनंती आहे की आमच्या या सर्व गोरगरीब महिलांच्या लेकरांच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि तुमच्याकडे आमचे सगळे लोक एक विनंतीपर मी एक या ठिकाणी मी विनंती करते की मी एक मित्रपक्षाची पदाधिकारी आहे. तुमचं भाजप आणि आमची RPIची मैत्री आहे म्हणून मी एक मैत्रीपूर्वक या ठिकाणी सर्वांच्या वतीने विनंती करते. नामदार साहेबांनी लवकरात लवकर या मुद्द्यावर आवाज उठवून माझ्या महिला भगिनींना न्याय द्यावा व त्यांचे जे घरकुल आहे ते अतिक्रमणापासून वाचवावे एवढीच मी या ठिकाणी विनंती करते. आणि सर्व या ठिकाणी बसलेल्या माझ्या महिला भगिनींना मी विनंती करते की आपण नामदार साहेबांवर विश्वास ठेवूया आणि तुम्हाला खरोखर न्याय मिळेल. तुमच्या घरावर बुलडोझर फिरणार नाही अशी एक या ठिकाणी मी खात्रीपर अपेक्षा करते. जय भीम, जय संविधान. जय भीम. माझं नाव विमल सुरेश मोरे. मी केंद्रीय शिक्षक आहे. भारतीय बौद्ध महासभेचं काम करते. आम्ही 45 वर्षापासून पाटाच्या कारणाला म्हणजे नगरपालिकेमध्ये राहतो. आम्हाला उतारेसुद्धा आहेत आणि आम्हाला नोटीस दिलेली आहे पाटबंधारे खात्याने. आम्ही नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, तरी पाटबंधाऱ्याने आम्हाला 8 दिवसाचं नोटीस दिलं. 8 दिवसात जर तुम्ही तुमचे घरं नाही काढले तर तुमच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात येईल. न सांगताही तुम्हाला ही कारवाई केल्या जाईल. मग तिथं तुमचं सामान असो, लेकरं असो, काही असो, आम्ही विचार करणार नाही. तर आम्ही गरिबांना पुढं जायचं. हे अन्याय जे नोटीस दिलेलं आहे हे नोटीस आम्हाला मान्य नाही आहे. सरकारने आमचा गोरगरिबाचा विचार करावा आणि याच्यात फक्त एक राजकारण आहे, दुसरं काही नाही. आणि या राजकारणापायी गोरगरिबाचं खूप मोठं नुकसान होतं आहे. आता 10वी 12वीचे पेपर चालू आहे. सगळ्या बायका इथं आलेल्या आहेत, त्यांची मुलं घरी आहेत. आता एवढी रात्र झाली तरी त्यांचं जेवायचं हे नाही. मुलं अभ्यास करतात, कसे मुलं अभ्यास करतील? त्यांचं लक्ष लागत असेल का? त्यांचे आईवडील इकडे आहे आणि ते घरी येतं. म्हणून शासनानं हा सगळा विचार करावा आणि गोरगरिबाचा विचार करून आमचे घरं शासनानं आम्हाला द्यावं हीच शासनाला नम्रतेची विनंती. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय शिवराय.